नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज या स्वयंपाकघरात तुम्हाला उपवासासाठी हमखास केली जाणारी रेसिपी पाहायला मिळणार आहे. ते म्हणजे साबुदाण्याचे वडे. परफेक्ट साबुदाणा वडा बनवण्यासाठी टिप्स सांगितलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा. चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात. साबुदाणे वडे आहेत म्हटल्यावर चटणी हवीच, म्हणून पहिल्यांदा आपण वड्यासोबत खाण्यासाठी मस्त अशी चटणी बनवूयात. मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप भाजलेल्या शेंगदाण्याच्या पाकळ्या घालूयात. साहित्य कमी असल्यामुळे भाजलेले जिरे बारीक नीट होणार नाहीत, म्हणून 1 टीस्पून भाजलेले जिऱ्याची पूड घेतलेली आहे. 1 टीस्पून लाल तिखट, 1 टीस्पून मीठ, चिमटीत बसेल एवढी साखर घालूया. भांड्याला झाकण लावून छान बारीक पावडर बनवून घेऊयात. शेंगदाणे छान बारीक वाटून झालेले आहेत. एका भांड्यामध्ये अर्धा कप ताजं दही घेतलं आहे. पाव कप पाणी घालूया. तयार केलेली शेंगदाण्याची पावडर घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. दह्यामध्ये शेंगदाण्याची पावडर नीट मिक्स करून झालेली आहे. चटणी तुम्हाला किती पातळ हवी आहे त्याप्रमाणे याच्यामध्ये तुम्ही पाणी घालू शकता. आता याला आपण तडका देऊयात. पळी गरम करून त्यामध्ये 1 टीस्पून साजूक तूप घालूया. तूप गरम करून घेऊयात. तुपाऐवजी तुम्ही तेल वापरलं तरी चालेल, पण तुपाची फोडणी दिलेली चटणी खूप भारी लागते. तूप वितळल्यानंतर चिमूटभर जिरे घालून उमलून घेऊयात. तयार झालेली ही फोडणी आपण चटणीवर ओतूयात आणि चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. चटणी तुम्हाला जर पातळ हवी असेल तर थोडंसं पाणी घाला. आता आपण साबुदाणे वडे बनवायला घेऊयात. इथे मी 1 कप साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा निवडून घ्यायचा आहे. हा साबुदाणा आदल्या दिवशी रात्रीच भिजत ठेवलेला आहे. वड्यासाठी साबुदाणा नीट भिजणे आवश्यक आहे. साबुदाणा भिजवायच्या अगोदर 2-3 वेळा धुवून त्याच्यातील स्टार्च काढून टाकायचा आहे. नंतर पाव कप पाणी घालून झाकण ठेवायचं आहे. या पद्धतीने साबुदाणा भिजवला तर प्रत्येक साबुदाण्याचा कट नीट भिजतो. साबुदाणा कोरडा होत नाही आणि कठीणही राहत नाही. तसेच साबुदाणा भिजून फुललेला नसला तर वड्यामध्ये तो कडकडीत लागतो. बघा, हाताने दाबल्यावर साबुदाणा छान मऊ भिजलेला आहे. आता आपण हा मोकळा करून घेऊयात. चला, साबुदाणा आपला मोकळा करून झाल्यावर एका भांड्यामध्ये काढूयात. त्यातच 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून किसून घेतलेले आहेत, ते सुद्धा घालूयात. बटाटेही आपल्याला जास्त गिरगिरीत शिजवायचे नाही आहेत किंवा जास्त कठीण राहील इतपतही शिजवायचे नाही आहेत. गिरगिरीत बटाटा शिजला तर मिश्रण आपलं खूप ओलसर होईल आणि वडे आपले तेलामध्ये फुटतील. बटाट्याचे 2 भाग करून बटाटे अर्धेच बुडतील एवढं पाणी घालून 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. बटाटे किसून घेतलेले आहेत, तुम्ही स्मॅश करून घेतले तरी चालेल. ज्या कपाने आपण साबुदाणा मोजून घेतला आहे त्याच कपाने 1 कप भाजलेल्या शेंगदाण्याचे बारीक कूट घेऊयात. 1 टीस्पून जिरे हलकेसे गरम करून त्याची पूड करून घेतलेली आहे. 4 हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये वाटून घेतलेल्या आहेत. वडे किती तुम्हाला तिखट हवे आहेत त्याप्रमाणे मिरचीचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. चवीनुसार मीठ, थोडीशी साखर घालूयात. साखर घातल्यामुळे वड्याला छान सोनेरी रंग येतोच, पण वडाही आपला कुरकुरीत होतो. थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. तुम्हाला उपवासाला जे पदार्थ चालत नसतील ते तुम्ही याच्यामध्ये घालू नका. आता आपण हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे. जर मिश्रण एकजीव होत नसेल तरच पाण्याचा हात लावून एकजीव करून घ्यायचे आहेत. बघा, आपला साबुदाणा नीट भिजलेला असल्यामुळे आणि बटाटे व्यवस्थित शिजलेले असल्यामुळे मिश्रण आपलं छान एकजीव झालेलं आहे. पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे. मिश्रणाचा गोळा तयार होतो, याचा अर्थ मिश्रण आपलं वडे थापण्यासाठी तयार झाले. वडे थापायला घ्यायच्या अगोदर कढईमध्ये गॅसच्या मध्यम आचेवर तेल तापायला ठेवायचं आहे. पाण्याचा हात घेऊन प्लास्टिकच्या पिशवीला पाणी असं पसरून घेऊयात. लिंबूच्या आकार एवढा गोळा घेऊयात आणि हलक्या हाताने गोळा दाबूयात. तुपावर वडा थापला तर तो कागदाला चिटकतो. तसेच प्लास्टिकच्या कागदाऐवजी प्लास्टिकच्या पिशवीचा वापर केल्यामुळे वडा सहज थापून तो काढता येतो. वडा जास्त पातळ थापायचा नाही आहे. तेलात टाकल्यावर तो फुगला पाहिजे इतपतच पातळ थापायचा आहे. तेल आपलं चांगलं तापल्यावर वडा तेलामध्ये तळण्यासाठी टाकायचा आहे. तेल चांगलं तापलं नाही तर वडा तेलामध्ये विस्कटतं, म्हणून तेल चांगलं तापल्यावरच वडा तळण्यासाठी टाकायचा आहे. तसेच तेलाच्या प्रमाणात वडे तळायला टाकायचे आहेत. वडे तळण्यासाठी इथे गॅसची आच मध्यमच ठेवलेली आहे. आवश्यकतेनुसार गॅसची आच तुम्ही कमी जास्त करू शकता. जास्त पण आच कमी नको, नाहीतर वडे तेलामध्ये फुटतील. गडबडीत मोठ्या आचेवर वडे तळले तर बाहेरून काळे पडून आतमध्ये साबुदाणा कच्चाच राहील. इथे मी मध्यम आकाराचे 3च वडे तळण्यासाठी टाकलेले आहेत.
वडे तेलामध्ये सेट झाल्यावर झाऱ्याच्या मदतीने पलटून घ्यायचे. 2-3 मिनिटे झाल्यानंतर दुसरी बाजू पण पलटून घेऊयात. वडे आपले दोन्ही बाजूनी छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून झालेले आहेत. याच पद्धतीने सर्व मिश्रणाचे साबुदाणे वडे करून तळून घ्यायचेत. चाळणीमध्ये किंवा ताटामध्ये काढूयात. बघा बाहेरून वड्यांना किती सुरेख रंग आलेला आहे. अगदी हॉटेलमध्ये मिळतात तसेच झालेले आहेत. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ. सुरुवातीलाच मी तुम्हाला याचा काटे चमच्याने आवाज ऐकवलेला आहे. झाले आहेत ना कुरकुरीत. या टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर तुमचे साबुदाणे वडे नक्कीच चांगले होतील. एवढ्या मिश्रणात मध्यम आकाराचे 12 साबुदाणे वडे तयार झालेले आहेत. चटणी अगोदरच केल्यामुळे गरम गरम साबुदाणे वडे चटणीसोबत खा, खूप भारी लागतात. असे साबुदाणे वडे तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला जरूर आवडेल. मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छानशा नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.